आषाढ़ी एकादशी के पावन अवसर पर ठाणे के करीब 200 वर्ष पुराने विट्ठल रुक्मणी मंदिर में सुबह से ही श्रद्धालुओं की भारी भीड़ उमड़ी। भगवान विट्ठल के दर्शन और पूजा अर्चना के लिए हजारों भक्त मंदिर पहुंचे। ठाणे के बाजार पेट स्थित ऐतिहासिक विट्ठल रुक्मणी मंदिर में आषाढ़ी एकादशी के अवसर पर भक्ति और श्रद्धा का अद्भुत माहौल देखने को मिला। तड़के से ही श्रद्धालुओं की लंबी कतारें लगी रही और भक्तों ने भगवान विट्ठल रुक्मणी के दर्शन कर सुख समृद्धि की कामना की। मंदिर परिसर भजन कीर्तन और विट्ठल नाम की जयघोष से गूंज उठा। श्रद्धालुओं की सुविधा के लिए मंदिर ट्रस्ट की ओर से विशेष व्यवस्थाएं की गई थी। इस अवसर पर मंदिर ट्रस्ट ने सभी भक्तों से शांतिपूर्वक दर्शन करने और धार्मिक परंपराओं का पालन करने की अपील की है। रामकृष्ण हरी आपलं मंदिर साधारण 208 वर्ष जुनं आहे आणि ठाण्यातील सर्व भाविक वारकरी आणि यांच्या आज सकाळी 5 वाजल्यापासून दर्शनाला रांग लागली आहे। त्याच्या आधी माननीय श्री पवन कदम साहेब यांच्याकडून विधिवत पूजा करण्यात आली आहे आणि प्रसादाचा वाटप चालू आहे आणि भाविक लोक दर्शनाला येत आहेत। तर संपूर्ण वर्षभर मंदिरामध्ये कशा प्रकारचे कार्यक्रम चालतात, कशा प्रकारे संपूर्ण मंदिराचा कार्यक्रम? हां, आपलं हे विठ्ठल मंदिर म्हणजे वारकऱ्यांचं मेन मंदिर आहे। तर वारकऱ्यांचे साधारण वर्षाला 10 सप्ताह होतात आणि त्यामध्ये खास म्हणजे एक महिलांसाठी मी महाराष्ट्रात एक सप्ताह चालू केला आहे। त्यामध्ये महिला कीर्तनकार, महिला प्रवचनकार आणि महिला सगळ्या फक्त श्रवणासाठी पुरुष येऊ शकतात, पण हे सगळा सप्ताह महाराष्ट्रात मला वाटतं हा पहिलाच आहे की ज्या महिलांसाठीच खास सप्ताह केला होता। मंदिरात अजून कोणकोणते उपक्रम वर्षभर करतो? हां, मंदिरामध्ये आषाढी एकादशी, कार्तिकी, नंतर गुरुपौर्णिमा आणि असे इतर जे आपले सण येतात। श्रावणामध्ये अधिक महिना आता येऊन गेला, अधिक महिन्यामध्ये मोठा हे केला, अधिक महिन्यामध्ये पण केलेला आहे। हां, महारुद्राभिषेक केलेला आहे आणि दररोज आपण एक मोठी गोष्ट म्हणजे की रोज 400 लोकांना इकडे अन्नदान होतं आहे आणि त्याचा भाविक आणि इतर गरजू लोक त्याचा फायदा घेतात।